आजची ही कथा आहे एका अशा माणसाची जो स्वतःच्या प्रारब्धाला दोष देत जगत होता, पण दत्तगुरूंच्या कृपेने त्याला समजलं पूर्वसंचित कर्म जरी ठरलेलं असलं तरी गुरुकृपा त्याचा मार्ग बदलू शकते। एका छोट्याशा गावात भरत नावाचा एक माणूस राहत होता। स्वभावाने शांत, मेहनती, पण आयुष्य मात्र सतत संकटांनी भरलेलं। कधी व्यवसायात नुकसान, कधी घरात आजारपण, कधी मित्रांचा विश्वासघात। इतकंच नाही तर तो ज्या कामाला हात लावायचा ते काम शेवटच्या क्षणी बिघडायचं। गावातले लोक म्हणायचे, याच्या नशिबातच दुःख लिहिलंय। हळूहळू भरत ही ते मानू लागला। एक दिवस एका दुपारी तो गावाबाहेरच्या जुन्या दत्त मंदिरात बसला होता। डोळ्यात पाणी, मनात राग। तो दत्तमूर्तीसमोर म्हणाला, देवा, मी कोणतं पाप केलंय की प्रत्येक वेळी माझ्याच वाट्याला दुःख येतं? तेवढ्यात तिथे एक वृद्ध साधू आले। डोळ्यात विलक्षण तेज, हातात कमंडलू, ओठांवर दिगंबरा दिगंबराचा जप। ते भरतकडे पाहून हसले आणि म्हणाले, तुला तुझं प्रारब्ध माहीत आहे, पण तुझं पूर्वसंचित माहीत आहे का? भरत गोंधळला। तो म्हणाला, माझं आयुष्यच खराब आहे महाराज, यापेक्षा आणखी वाईट काय असेल? साधू शांतपणे म्हणाले, जे दुःख तुला आज दिसतंय ते तर फक्त व्याज आहे। मूळ कर्ज गुरुकृपेने आधीच कमी झाले। भरत चकित झाला। तो म्हणाला, म्हणजे? साधूंनी मंदिरामागे असलेल्या वडाच्या झाडाकडे बोट दाखवलं आणि म्हणाले, समज एखाद्या माणसाने मागच्या जन्मात खूप चुकीची कर्म केली तर त्याचं प्रारब्ध म्हणजे मोठं वादळ ठरतं। पण जर त्याने कधी गुरुस्मरण, दान, सेवा किंवा भक्ती केली असेल तर ते पूर्वसंचित पुण्य त्याच्या पुढे उभं राहतं। मग वादळ थांबत नाही, पण त्याची दिशा बदलते। साधूंनी एक गुपित सांगितलं। ते म्हणाले, तुझ्या आयुष्यात 3 वेळा मृत्यूचा योग होता। भरत हादरला। साधूंनी सांगितलं, एकदा लहानपणी नदीत पडला होतास पण वाचलास। एकदा अपघातात गाडी पूर्ण तुटली पण तुला खरचटलंही नाही। आणि गेल्या वर्षीचा आजार। या कथेचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे।